फ्रेंड्स, तर आज माझ्या मम्मीने माझ्यासाठी मस्त स्पेशल लाडू बनवायला घेतलेत. तर ते लाडू आहेत ना, म्हणजे माझ्यासाठी स्पेशल आहेत. तुम्हाला पण त्याची रेसिपी पाहिजे तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आपण बघूयात आता मम्मी कसे लाडू वळते ते. तर हे बघा, मम्मीने आहे ना त्याच्यात खजूर वगैरे टाकले त्याच्यामध्ये, आणि खजूर आहे, मखाना आहे, काजू बदाम. अच्छा, हे सगळं आणि मखाने सुद्धा आहेत ना. हा, हे सगळं मी भाजून घेतले आणि खजूरला देखील छान स्वच्छ त्याच्यातल्या बिया काढून ते तुपात तळून घेतलं, त्याला ग्राइंड केलं आणि आता ते एकजीव इथे करून घेत आहे आणि याच्यात लाडू वळणार. याच्यात दुसरं असं मी काहीच टाकलेलं नाही, साखर वगैरे. याचा गोडपणा जो आहे तो या खजूरमुळे. मखाना आहे सगळ्यात चांगला स्पेशल. हा, आणि हे हिवाळ्यात हे लाडू खाण्यासाठी फार चांगले असतात. आणि तर आता तुम्ही बघू शकता, हे बघ, त्याला जो चिकटपणा आलाय, म्हणजे जे बाइंडिंग आलंय ते कशामुळे आलंय? खजूरमुळे आलंय. आणि खजूर देखील कसे असतात? उष्ण असतात. त्याच्यामुळे ते खायला हिवाळ्यात हे लाडू खूप चांगले. तर आता मी ते वळते एक एक. आता ते फटाफट वळले जाते. हे बघा, अगदी इझिली. जास्त मोठे सुद्धा करायचे नाही, कारण खजूर हे उष्ण असतं, काजू बदाम देखील उष्ण असतं. तर अगदी छोटे छोटे लाडू वळायचे आहेत अशा पद्धतीने. आपण हे अगदी छोटे छोटे बनवते लाडू, कारण पृथा हा सगळा पूर्ण लाडू एकटी खाईल की नाही असंही आम्हाला चांगलं खायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी हे लाडू अगदी छोटे छोटे, तर मी हे दोन्ही हातात, मी हात स्वच्छ धुतले, दोन्ही हातात मी हे लाडू असे वळून घेते. तर अगदी छोटा लाडू बनवले. अगदी स्कूलला जायच्या आधी जरी हा एक लाडू खाल्ला प्रत्येक लहान मुलाने तरी सुद्धा खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. विटामिन सगळं आहे ना ह्याच्यात. तर अशा पद्धतीने हे सगळे जे लाडू आहेत ते इथे वळून घ्यायचे आहेत. तर मी सगळे एकसारखे असे हे लाडू इथे वळून घेते. हे बघा, एवढे यम्मी आणि टेस्टी लाडू दिसत आहेत की म्हणजे खायचे खूप वाटतात आणि खूप टेस्टी झालं आहे. मी तर अर्धासुद्धा खाऊन घेतला आहे. हां, तर मग रोज सकाळी उठल्यावरती मी हे खात जाणार. आणि तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही त्याची रेसिपी नक्की तुम्हाला सांगू. थँक्यू.